तर मित्रांनो, मी आता आहे वडवणीमध्ये आणि वडवणीमध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे ब्रिज आहे, रेल्वे ब्रिज हे बघू शकता। आणि ह्या ठिकाणी ह्या अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत। ते तुम्हाला आता मुद्दामून इथं गाडी तिथं उभा केली ती बघा आपली स्कूटी, आणि इकडे आलेलो आहे। काय अपडेट आहे बघू आपण नेमकं आता कामाचं। क्या बात आहे, भरपूर काम शिल्लक आहे मित्रांनो। आणखीन हे बघा, पटरीचं जर काम जर बघितलं ना, हे अशा प्रकारे भरपूर काम आहे। आणखी शक्यता कमी वाटते लवकर सुरू होण्याची, कारण पटरीचं लाईटीचं काम भरपूर आहे। हे बघा, तर आता इथे रेल्वेचा अपडेट तुम्हाला देतोय कंटिन्यू। आणि इथं आता ह्या ठिकाणी बघू शकता रेल्वेचं इलेक्ट्रिकलचं काम बाकी आहे। त्याच्यानंतर हे खडीसुद्धा टाकायचं काम बाकी आहे, बरंच काम आहे, आणखीन एक काम नाही आहे। आणि हे बघू शकता, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ही पटरी तुम्हाला दिसते। पण विषय असा आहे की लाईटीचं कामच झालेलं नाही। आणि आपल्या खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत रेल्वे ही बीड जिल्ह्यात धावलीच पाहिजे। आता बघू, आता हा मे जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यात काय होत आहे, कारण भरपूर काम माझ्या मते तर आणखीन शिल्लक आहे बघा। कारण जिथपर्यंत तुम्हाला जाण्यासाठी दाखवते, आता मी गाडी उभा करून वेळ पण नाही आहे, पण अपडेट द्यायचा होता आपल्या बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा म्हणून थांबलो आहे। पण भरपूर आणखीन वेळ लागणार आहे, कारण ह्या ठिकाणी जर बघायचं झालं ना तर भरपूर काम शिल्लक आहे। ती खडी टाकलेली, ती खडी व्यवस्थित करण्याचं काम बाकी आहे। त्याच्यानंतर पूर्ण लेवलिंगचं काम बाकी आहे। पटरी हातरलेली, पटरीचं काय नाही। हे बघा, असे अनेक काम आहेत जे आणखीन करण्यासारखे आणखीन बाकी आहेत। हेच ते ब्रिज आहे आणि हाच तो रेल्वे ब्रिजचा रस्ता आहे वडवणीमधून येणारा। कधी झुकझुक झुकझुक आवाज येईल ऐकायला आणि किती वेळ लागेल आणखी काही सांगता येत नाही। पण नशिबांती थोडंफार का होईना पण काम सुरू झालेलं आहे। आणि बीडपर्यंत रेल्वे आता सध्या ही चालते डिझेलवरची, पण लवकरात लवकर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिकल ट्रेन ही धावणार आहे। आणि तसे प्रयत्न आपले बीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार, लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे करतात, आणि त्यांच्याच पायगुणाने ही रेल्वे सुरू झालेली आहे। कारण लवकरात लवकर बाप्पांनी सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत रेल्वे इलेक्ट्रिकलवर आपल्याला चालवायची ते बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्यासाठी बाप्पा सातत्याने पाठपुरावा करतायत। आणि लवकरात लवकर आपल्याला त्या रेल्वेमध्ये बसता येईल आणि डायरेक्टली पुणे टू इकडे परळी असा प्रवास आपल्याला करता येईल बीड जिल्हावासियांना। हेच आपण अपेक्षा करू शकतो। जाता जाता एकच सांगतो, जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।